शेवगाव तालुक्याच्या शेकटे बुद्रुक येथील पांडुरंग श्रीधर कोरडे याने गावातील सामाजिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमांमध्ये वारंवार हस्तक्षेप करून ग्रामस्थांना वेठीस धरून त्रास देण्याची भूमिका घेत असल्यानं आणि येथीलच वयोवृद्ध भाऊसाहेब महाराज गरड यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून त्यांच्या कुटुंबियावर पोलिसात खोटे गुन्हे दाखल केल्यानं आणि दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेऊन पांडुरंग कोरडे यांच्यावरच कारवाई करावी या मागणीसाठी शेकटे बुद्रुक ग्रामस्थांनी शेवगाव गेवराई राज्य मार्गावर सुकळी फाट्यावर सकाळी 10 वाजता रास्ता रोको आंदोलनाचा पोलीस प्रशासनाला निवेदनाद्वारे इशारा दिला होता। परंतु पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे हे रास्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित झाले। यावेळी पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण महाले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र ससाने, पोलीस नाईक ईश्वर गर्जे, पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत कुसारे, प्रहार दिव्यांग संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष लक्ष्मीताई देशमुख, उपसरपंच हरिभाऊ फाटे, जगन्नाथ महाराज गरड, संदीप महाराज गरड, भोलेनाथ गरड, भीमराव फाटे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज शेकटे बुद्रुक गावामध्ये जे रास्ता रोको आंदोलन होणार होतं त्या दृष्टीने आम्ही इथं हजर होतो आणि ग्रामस्थांनी आपसात सामंजस्याने सदरचं आंदोलन मागे घेतलेलं आहे। आम्ही पोलीस प्रशासनातर्फे त्यांना आश्वासन दिलेलं आहे यापुढे म्हणजे याआधी आम्ही त्यासाठी कटिबद्ध होतो का गावामध्ये काही विघ्न येणार नाही धार्मिक कार्यामध्ये वगैरे, आणि इथून पुढेही काही विघ्न जर आलं तर त्या विघ्न संतोषी लोकांविरुद्ध योग्य ते कायदेशीर कारवाई करण्यासाठी शेवगाव पोलीस स्टेशन, पोलीस प्रशासन आणि मान्य PI नागरे साहेब त्यासाठी सज्ज आहेत। महान्यूज 7 करिता जयप्रकाश बागडे, अहिल्यानगर, शेवगाव। इस शादी सीजन तैयार हो जाइए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए। कैसे? सचिन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ। जी हाँ, सचिन लाइफस्टाइल में लेडीज वेयर, किड्स वेयर, मेंस वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल हैं। और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफस्टाइल लेकर आए हैं आपके लिए फ्लैट 15% का ऑफ। तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफस्टाइल से करके जाइए। हमारा पता शताब्दी चौक, बेलतरडी रोड, रामानगर, नागपुर।